नमस्कार मंडळी, स्वामी भक्तिशक्ती या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, तुम्ही नेहमी ऐकलं असेल की वेळ बदलायला वेळ लागत नाही, पण आजचा हा व्हिडिओ फक्त वेळ बदलण्याबद्दल नाही, तर तुमच्या आयुष्यात होणारा एक महाचमत्काराबद्दल आहे. हो, तुम्ही थांबल्यावर अगदी बरोबर पाहिलं आहे. कुंभ राशी मोठा चमत्कार होणार. जर तुमची रास कुंभ असेल किंवा तुमच्या घरात कोणाची रास कुंभ असेल तर हा एक तास तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा तास ठरणार आहे. आज आपण पाहणार आहोत की ह्या काळात असे कोणते 5 मोठे बदल होणार आहेत जे तुमचं संपूर्ण आयुष्य 360 अंशात बदलून टाकल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातक ठरतं. सध्याची परिस्थिती तुम्ही या क्षेत्रात आहात. मंडळी, चमत्काराकडे जाण्यापूर्वी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की सध्या तुमच्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे. गेल्या काही काळापासून कुंभ राशीची व्यक्ती एक अत्यंत विचित्र आणि कठीण परिस्थितीतून जात आहे का? मला खात्री आहे, जेव्हा मी या गोष्टी सांगेन तेव्हा तुम्हाला वाटेल की मी थेट तुमच्या मनातील बोलत आहे. मानसिक तणाव आणि एकटेपणा. सध्या कुंभ राशीचे लोक कितीही लोकांमध्ये बसले तरी त्यांना आतून एकटेपणा जाणवत आहे. माझं कोणीच नाही किंवा माझं कोणी कदर करत नाही अशी भावना मनात घर करून बसली आहे. मेहनत शून्य फळ. तुम्ही रात्रीचा दिवस करून मेहनत करत आहात. नोकरी असो किंवा व्यवसाय असो, तुमचे 100% देत आहात, पण जेव्हा फळ मिळण्याची वेळ येते तेव्हा क्रेडिट मित्र भरल्यासारखे वाटते. पैशाची अडचण. पैसा येतो पण टिकत नाही. एकीकडून उत्पन्न येण्याआधी दुसरीकडे खर्चाची यादी तयार असते. कोर्ट कचेरी किंवा जुने कर्ज फेडण्याचा तुमचा मोठा पैसा जात आहे. नात्यामध्ये दुरावा. त्याचबरोबर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनाच एक वेळी तुमची साथ सोडली आहे. घरात विनाकारण कटकट होणे. जोडीदारासोबत खटके उघडणे. त्यामुळे मन तुमचं विचलित झालं आहे. मंडळी, हे सर्व तुमच्यासोबत का घडत आहे? तुम्ही वाईट आहात का म्हणून? का अजिबात नाही? याला कारणीभूत आहे ग्रहाची चाल आणि तुमच्या नशिबावर सुरू असलेली शनीची साडेसाती. तर मंडळी, आर्थिक क्रांती, अचानक धनलाभाचे योग. मंडळी, चला बोलूया त्या पहिल्या महाचमत्काराबद्दल ज्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहात. तुमची आर्थिक स्थिती. गेल्या काही वर्षात तुम्ही एक गोष्ट नक्की अनुभवली असेल की पैसे येतं पण तो टिकत नाही, वाऱ्यासारखं उडून जातं. खर्च खूप जास्त होतो, पण आता तो चमत्कार होणार आहे. त्याला ज्योतिषशास्त्र धनवृद्धी योग म्हणतात. अडकलेला पैसा परत मिळणार. जर तुम्ही भूतकाळात कोणाला पैसे उसने दिले असतील आणि ते परत मिळवण्याची आशा तुम्ही सोडून दिली असेल तर तो माणूस स्वतःहून तुमचे पैसे आणून देईल. उत्पादनाने नवी मार्ग. जर तुम्ही आत्तापर्यंत फक्त एकच उत्पादन साधनावर अवलंबून होता तर आता अचानक तुम्हाला साईड बिझनेस किंवा पार्ट टाइम कामातून अतिरिक्त पैसा मिळायला सुरुवात होईल. गुंतवणुकीतून प्रचंड नफा. जर तुम्ही शेवटपर्यंत सोने किंवा जमिनीत गुंतवणूक केली असेल तर त्याचे मूल्य अचानक गगनाला भिडणार आहे. कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा. सर्वात मोठा चमत्कार म्हणजे डोक्यावर असलेले कर्ज डोंगर हळूहळू कमी होऊ लागतील. नवीन पैशाच्या अंघोळीमुळे तुमचे जुने देणे. रात्रीची झोप सुखात नाही येणे. करिअर आणि व्यवसायात प्रचंड यश. आता ह्या गोष्टीकडे वळूया दुसऱ्या मोठ्या चमत्काराकडे जो तुमच्या नोकरी आणि व्यवसायात होणार आहे. कुंभ राशीचे लोक मुळातच कष्टाळू असतात, पण नशीब साथ न मिळाल्याने तुम्ही आजपर्यंत मागे राहिलात. पण आता शनिदेव तुमच्या कर्माचे सोने करणार आहे. नोकरदार वर्गासाठी सुवर्ण काळ. जे लोक कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून एकच पदावर अडकलेले आहेत त्यांना अचानक प्रमोशन आणि पगारवाढ मिळणार आहे. ऑफिसमधील तुमचे राजकारण संपलं आणि बॉस तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन नोकरीची संधी. जर तुम्ही बेरोजगार आणि कितीतरी पटीने चांगल्या पॅकेजची नोकरी चालून येईल. व्यापाऱ्यांची चांदी. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात, मग त्या छोट्या असो किंवा मोठ्या, त्याच्या ग्राहकाकडे अचानक वाढ होईल. तुमचे रखडलेले सकारात्मक किंवा डील्स अचानक मंजूर होऊन येतील. बाजारात तुमचे नाव आणि
भागीदाराच्या व्यवसायात मोठा फायदा होईल. मंडळी, पैसा आणि करिअर कितीही चांगले असेल तर घरात शांतता नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. तिसरा चमत्कार तुमच्या घरात आणि नात्यामध्ये आनंद घेऊन येणार आहे. घरातील वाद संपणार आहे. गेल्या काही काळात किरकोळ कारणावरून घरात होणारे वाद, कटकटी आता पूर्णपणे थांबतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी आणि प्रेम वाढेल. जोडीदाराची खंबीरपणे साथ, पती-पत्नीमधील दुरावा संपून एकमेकांबद्दल विश्वास वाढेल. तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक निर्णयावर पाठीशी उभा राहील आणि त्यांच्या नशिबाने तुमच्या घरात पैसे येईल. विवाहाचे योग, ज्या तरुण-तरुणीचे लग्न जमत नव्हते त्यांच्या विवाहात सतत काही ना काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी अचानक दूर होतील. तुम्हाला अत्यंत योग्य आणि संस्कृती जीवनसाथी मिळेल. सतत सुख, ज्या दाम्पत्यामध्ये अपत्य सुखाची प्रतीक्षा आहे त्यांच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे. म्हणजे सततीची प्रगतीची आनंदाची बातमी मिळेल. कोर्ट कचेरी आणि शत्रूवर विजय, त्यामुळे तुमच्या आयुष्यात एक मोठा दडपण दूर करणारा मार्ग निघेल. कुंभ राशीच्या लोकांना अनेकदा त्यांच्या चांगुलपणाचा फटका बसतो. तुम्ही लोकांचे भले करायला जाता आणि लोक तुमचे पाय ओढतात. शत्रूंचा पराभव, तुमच्या पाठीमागे जे लोक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत होते, ते गुप्त शत्रू तुमच्या विरोधात कट रचत होते, ते आता स्वतःच्या जाळ्यात अडकतील. ते तुमच्याशी स्पर्धा करण्याचे सोडून देतील. कोर्ट कचेरीमध्ये विजय, जर तुमची एखादी जमीन, मालमत्ता किंवा पैशाबाबतची केस कोर्टात प्रलंबित असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. वर्षानुवर्षे चाललेला मानसिक त्रास एका झटक्यात संपेल. समाजात प्रतिष्ठा, काही लोकांच्या गैरसमजामुळे किंवा खोट्या आरोपामुळे जर तुमची बदनामी झाली असेल तर आता सत्य समोर येईल. तुमची गेलेली प्रतिष्ठा आणि आदर समाजात दुप्पट होऊन जाईल. आरोग्य आणि मानसिक शांतता, पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा चमत्कार म्हणजे तुमची आरोग्य आणि मानसिक स्थिती. कारण पहिलं सुख निरोगी काय असतं? जुन्या आजारापासून सुटका. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी जुना आजार, सांधेदुखी किंवा पोटाच्या विकाराने त्रास असेल तर ते योग्य उपचार मिळून आरोग्य झटपट्याने सुधारणा होईल. मानसिक तणावातून मुक्ती, गेल्या काही काळापासून तुमच्या डोक्यावर जे अनैमिक दडपण होते, सतत येणाऱ्या नकारात्मक विचार आणि रात्रीची अपुरी झोप, या सर्व समस्या आता दूर होतील. तुमचे मन शांत आणि प्रफुल्ल राहील. सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव, तुमची चिडचिड कमी होईल. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहाल, ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षित होईल. तुमच्या मनामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळेल. तर मंडळी, हे आहेत 5 मोठे चमत्कार जे कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात लवकर उघडीस येतील. पण हे चमत्कार तुमच्या आयुष्यात सुरू झाले आहे का नाही हे ओळखण्यासाठी निसर्ग तुम्हाला काही संकेत देतो. ते संकेत कोणते आहेत? चला पाहूया. तिसरा संकेत तुमच्या प्रत्येक आयुष्यातील घडामोडीशी जोडलेला आहे, ज्याला आपण योगायोगाने समजतो, पण तो दैवी संकेत असतो. अचानक फोन किंवा मेसेज येणे, तुम्ही ज्या कामासाठी गेल्या प्रत्येक महिन्यापासून जात आहात, बँकेचे कर्ज असेल, नोकरीची मुलाखत असेल किंवा जमिनीचा व्यवहार असेल, त्या ठिकाणाहून अचानक समोर सकारात्मक फोन येतो आणि काम मार्गी लागते. अपरिचित व्यक्तीची मदत, तुम्ही एखाद्या समस्येवर अडकला आहात आणि अचानक एखादी अनोळखी व्यक्ती देवासारखी धावून येते आणि तुमची अडचण सोडवून निघून जाते. मनातील इच्छा लगेच पूर्ण होणे आणि काही तासात किंवा दिवसात ती गोष्ट प्रत्यक्षात घडते. या वाचा सिद्ध किंवा ब्रह्मांडाशी तुमचे कनेक्शन मजबूत होणे. तर मंडळी, जर या 3 संकेतापैकी एक जर संकेत तुम्हाला मिळत असेल तर दोन्ही हात जोडून देवाचे आभार माना, कारण तुमच्या आयुष्यातील वाईट दिवस संपले असून चमत्काराची सुरुवात झाली आहे. पण हा चमत्कार अधिक शक्तिशाली असा बनवायचा, 7.5चा प्रभाव पूर्णपणे संपवून नशिबाची गती कशी वाढवायची, यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी कोणते अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय केले पाहिजे, हे आपण आता आपल्या शेवटच्या भागात पाहणार आहोत. कुंभ राशीची व्यक्ती च्या काळात न चुकता हे उपाय करावे. शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे. दर शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर जवळच्या शनी मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
त्या दिवशी थोडेसे काळे तीळ टाळा आणि दिवा लावल्यानंतर शनिदेवाच्या डोळ्यात न पाहता त्यांच्या चरणाकडे पाहत प्रार्थना करा आणि तुमच्या चुकीची माफी मागा. यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. मंत्राचा विधी जप कसा करायचा? तुमचा स्वामी ग्रह शनी असल्याने दररोज किंवा किमान दर शनिवारी ओम शनिचाराय नमः या मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेने 108 वेळा जप करा. हा जप करताना चांगले तोंड पश्चिम दिशेला असावे. हे मंत्र तुमच्या सभोवताली एक सुरक्षा कवच तयार करतो. त्यामुळे नकारात्मक शक्ती किंवा शत्रू तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही. हनुमान चालीसा संकटमोचन पाठन ज्योतिषशास्त्रात असे सांगत आहेत की हनुमानजीची भक्ती करतो त्याला शनिदेव कधीही त्रास देत नाही. म्हणून दर मंगळवारी आणि शनिवारी घरामध्ये किंवा हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा आणि संकटमोचन हनुमानाष्टकचे पाठन यामुळे तुमच्या मार्गातील सर्व मोठे अडथळे क्षणात दूर होतील. गरजू लोकांना मदत करा. शनिदेव हे न्यायाचे आणि कर्माचे देवता आहे. त्यांना अशा व्यक्ती आवडते ज्या गोरगरिबांचा आदर करतात. त्यामुळे शनिदेव कोणत्याही गरजू अंध किंवा अपंग व्यक्तीला काळे तीळ कपडे चप्पल किंवा अंगत्याने अन्नदान करा. तुमच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला किंवा कामवाल्या मावशींना कधीही त्रास देऊ नका. त्यांना वेळेवर पैसे द्या. हीच शनिदेवाचं प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा थेट मार्ग आहे. तर मंडळी, माझ्या कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आज आपण कुंभ राशीच्या आयुष्यात होणाऱ्या त्या महाचमत्काराचा संपूर्ण प्रवास पाहिला. गेल्या काही वर्ष तुम्ही जे काही सोसले आहे, जे अश्रू तुम्ही गमावले आहे, प्रत्येक कष्टाचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. हा काळ तुमचा आहे, वेळ तुमची आहे. जाता जाता मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की सकारात्मक राहा, कर्म करा आणि देवावर श्रद्धा ठेवा. कमेंट करा मंडळी. जर तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाची रास कुंभ असेल तर शनिदेवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थ आणि जय शनिदेव लिहिला अजिबात विसरू नका. लाईक आणि शेअर. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की आणि तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा. जर तुम्ही आपल्या स्वामी भक्ती शक्ती या व्हिडिओच्या चॅनलच्या आज पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन सविस्तर आणि अचूक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बेल आयकॉन बटन दाबा. तुम्ही सर्वांनी येणारे दिवस सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जाओत हीच शनिदेवाच्या चरणी प्रार्थना. भेटूया लवकर अशाच नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.